माणसाने कशालाच प्रायोरिटी नाही दिली पाहिजे, कशालाच नाही. फक्त योगाला दिली पाहिजे किंवा स्वतःच्या शरीराला दिली पाहिजे, फिटनेसला दिली पाहिजे. तर तुम्ही जॉबला आहे कॉर्पोरेट जॉबमध्ये बरोबर. नंतर तुम्हाला जुळी मुलं आहेत 3 वर्षाची. तर मग ती चॅम्पियनशिप नंतर मग सिलेक्शन नंतर प्रोसेस ही कसं झालं तो सांगा ना? मग मेडलपर्यंतचा प्रवास कसा झाला? ते स्टेजवरती जिल्हास्तरीयला असं झालं होतं, की मी स्टेजवरती परफॉर्मन्स करत होते आणि ते स्टेजवर पळत-पळत आले आणि आई योगा करायला लागली. योगा चालू करण्याचं मेन कारण हे होतं, की माझ्या वडिलांना योगा खूप जास्त आवडत होता. बरं. 2023च्या एंडिंगला ते गेले. तुला करायचंय तर कर, पण मला काही शिकू नको. तुझं तू कर. जे की आम्हाला योगा करायची सवय होती, पळायची सवय नव्हती. मग तिथे पहाटे उठून आम्हाला रनिंग घेतली, की पूर्ण प्रॉपर फिट पाहिजे आणि माझा इव्हेंट होता ट्विस्टिंग बॉडी. ट्विस्टिंग बॉडी त्याच्यात 7 ते 8 इव्हेंट असतात. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाळीच्या आपल्या एका धमाकेदार आणि इन्स्पिरेशनल नवीन एपिसोडमध्ये. सो मी पॉडकास्टला इन्स्पिरेशनल का म्हणलं? कारण आजचे आपले जे गेस्ट आहे सीमा पवार आणि त्यांचे मिस्टर सुधीर पवार यांच्यामुळे. सो नुकतीच जून 2026मध्ये जी जगातील पहिली योगासनाची चॅम्पियनशिप भरवली गेली अहमदाबादमध्ये. सो त्यामध्ये आजचे जे आपले गेस्ट आहेत सीमा मॅम यांनी सिल्वर पटकावले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅमनी जे मेडल पटकावले त्यामध्ये त्यांच्या मिस्टरांचा खूप मोठा हात आहे. आणि या दोघांची जर्नी अजून प्रेरणा देऊन का जाते? कारण त्या दोघांना 3 वर्षाची 2 जुळी मुलं आहेत. दोघंही वर्किंग आहेत, म्हणजे ते IT सेक्टरमध्ये जॉबला आहेत. म्हणजेच की हे सगळं मॅनेज करून त्यांनी जे सिल्वर मेडल पटकावलेले ते खरंच कौतुकास्पद आहे. सो आपण सुधीर सर आणि सीमा मॅम या दोघांसोबत त्यांच्या सगळ्या जर्नी बाबतीत खूप जास्त गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्ट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा हाईप पॉईंट्स द्यायला विसरू नका, कारण योगासनाबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहीत झालं पाहिजे. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. हॅलो मॅम, हॅलो सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आत्ता सध्या योगासनाची जी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ती भरवली गेली बरोबर. हो. तर त्यामध्ये तुम्हाला सिल्वर मेडल होतं. हां. तर याबद्दल आम्हाला खूप काही जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवात करू ना, की तुमची जर्नी कशी झाली? म्हणजे एक तर तुम्ही जॉबला आहे कॉर्पोरेट जॉबमध्ये बरोबर. नंतर तुम्हाला जुळी मुलं आहेत 3 वर्षाची. तर मग जॉब म्हणू ते जॉब ते मग ती चॅम्पियनशिप नंतर मग सिलेक्शन नंतर प्रोसेस ही कसं झालं तो सांगा ना? मग मेडलपर्यंतचा प्रवास कसा झाला? प्रथमतः थँक यू. तुम्ही मला इथे इन्व्हाईट केलं आणि माझी जी सुरुवात होती ती 2023च्या एंडिंगला आणि फुल फोर्समध्ये 2024 पासून स्टार्ट केलं मी. बरं. योगा करायला आणि बाळ झाल्यानंतर 8 ते 9 महिन्यांनी मी स्टार्ट केलं. जुळी बाळ जेव्हा झाली मला, ते पूर्ण हेल्दी होते आणि त्यानंतर मी ही जेव्हा नॉर्मल झाले 8व्या महिन्यानंतर, तेव्हा मग मी स्टार्ट केलं. आणि योगा चालू करण्याचं मेन कारण हे होतं, की माझ्या वडिलांना योगा खूप जास्त आवडत होता बरं. आणि 2023च्या एंडिंगला ते गेले. म्हणजे वारले ते. सो मला त्यांना कायम आठवणीत ठेवायचं होतं योगा करून. आणि ते मला नेहमी म्हणायचे, की मला म्हणजे आम्ही 3 भावंड आहेत, 1 बहीण, भाऊ आणि मी. ते आम्हाला नेहमी म्हणायचे, की माणसाने कशालाच प्रायोरिटी नाही दिली पाहिजे, कशालाच नाही. फक्त योगाला दिली पाहिजे किंवा स्वतःच्या शरीराला दिली पाहिजे, फिटनेसला दिली पाहिजे. सो त्यांचं ते वाक्य मी लक्षात ठेवलं आणि एक त्यांची आठवण मला लाईफटाईम ठेवायची आहे आता. म्हणून मी एक योगा चालू केला. मग जेव्हा तुम्ही म्हणले की योगा सुरू केला, मग तो फिटनेसच्या दृष्टीने केला होता का आपल्या चॅम्पियनशिपमध्ये जायचंय आपल्याला त्या हिशोबाने होता? नाही. चॅम्पियनशिपमध्ये जायचं ह्या दृष्टीने मी योगा चालूच नव्हता केला. ज्या दिवशी मी योगा चालू केला त्या दिवशी माझ्या मनामध्ये एकच होतं, की चला मला रोज मी जेव्हा योगा करत होते तेव्हा वडिलांसाठी एक चला मी वडिलांना कनेक्ट होतीये त्या अर्ध्या 1 तासात. असं नाही की मी डेली 2-3 तास योगा करतेय, 3-4 तास करते असं काहीच नव्हतं. अर्धा 1 तास करतेय पण त्या वेळात मी माझ्या वडिलांशी कनेक्ट होतीये म्हणून मी योगा चालू केला होता. ते की कोणतं मेडल मिळवायचंय किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असं काही नव्हतं. गाजवायची आहे, असं काहीच नव्हतं किंवा प्रसिद्धी मिळवायचंय, असं काहीच नव्हतं. पण मग नंतर मग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यावा असं कधी वाटलं? ॲक्चुअली मी ते तुम्ही तेव्हा तयार आहात का असं वाटलं का तेव्हा? त्या दिवशी नव्हते तयार ॲक्चुअली ज्या दिवशी चालू केलं. असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं, की मी वर्ल्ड चॅम्पियन खेळेल, भारताला रिप्रेझेंट करेल, हे कधीच वाटलं नव्हतं. पण जिल्हास्तरीय झाली त्याच्यामध्ये मला गोल्ड भेटलं. आफ्टर दॅट राज्यस्तरीय त्याच्यामध्ये पण गोल्ड होतं. राष्ट्रीयमध्ये नंतर आंतरराष्ट्रीय ट्रायल झाली एक. Trials, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि मग आंतरराष्ट्रीयसाठी मी क्वालिफाईड झाले.
सो भारताला त्यानंतर रिप्रेझेंट केलं. मग ही जी चॅम्पियनशिप होत झाली आता, ही पहिली होती बरोबर? पहिली होती. मग यांचं सिलेक्शन प्रोसेस कशी होती का, म्हणजे कसं सिलेक्शन प्रोसेस फर्स्ट जिल्हास्तरीय होती. पूर्ण पुणे जिल्ह्यातून सगळे कॅन्डिडेट आले, म्हणजे इव्हन जेवढे जिल्हे आहेत तेवढ्यातून. जगात? त्यानंतर राज्यस्तरीय होतात. राज्यस्तरीयमध्ये सगळ्या राज्यातून कॅन्डिडेट आहेत. त्यातून गोल्ड फक्त निवडले जातात. गोल्ड वरती जातात ते राष्ट्रीय नॅशनल लेवलला खेळतात. मग ते गोल्ड परत हा, ते गोल्ड ची पण ट्रायल झाली. त्या जे प्रॉपर आहेत खेळाडू रिप्रेझेंट करतायत त्यांना मग पूर्ण साई स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 1 महिना ठेवलं गेलं. तिथे फुल ट्रेनिंग दिलं आम्हाला 1 महिना आणि त्याच्यानंतर मग ते भारताला रिप्रेझेंट करण्याचा चान्स दिला गेला. मग ही ट्रेनिंग कशी व्हायची तिथं, कारण ट्रेनिंग अवघड असेल? हा, ट्रेनिंग खूप अवघड होती कारण की तिथे जे की आम्हाला योगा करायची सवय होती, पळायची सवय नव्हती. मग तिथे पहाटे उठून आम्हाला रनिंग घेतली की पूर्ण प्रॉपर फिट पाहिजे. जो प्लेअर आहे, ॲथलेट आहे, तो सगळ्या दृष्टीने त्याचा अँगलने विचार केला जायचा. आणि पूर्ण जे की हे लाईफ मी कधी अनुभवलं नव्हतं ते तिथं गेल्यानंतर अनुभवलं स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ साईमध्ये. सो ते होतं अहमदाबाद, गुजरातमध्ये. सो तिथे गेल्यानंतर पूर्ण तो एक वेगळाच अनुभव होता. जेव्हा त्यांनी योगा सुरुवात केली तेव्हा तुम्ही त्यांच्यावर तेव्हापासून होता योगा करायला पार्टनर म्हणून का आता जॉईन झाल्यानंतर? योगामध्ये म्हणजे मी काय कधी योगा केलेला नाहीये, कधी काही नाही. म्हणजे आवड पण नव्हती किंवा ते हे पण नव्हतं. येस, की तिला करायचंय तर तिला करायचंय तर मग फुल सपोर्ट होता. करू, तुला करायचंय तर कर, तू कर. पण मला काही शिकू नको, तुझं तू कर. ह्या टाईप मध्ये सपोर्ट फुल केला त्यांनी. तुम्ही करा, मी नाही करणार. मग नंतर तुम्ही जॉईन केलं का करून? का आता करते योगा स्वतः? आता थोडं इनिशियली सुरुवात करतोय, पुढे आता गरज वाटायला गेली आहे. वयाचा विचार सगळ्यांना करता गरज आहे, आता पण करत नाही कोणी. तुम्हाला कसं वाटलं जेव्हा तुम्ही बघितलं की सिल्वर मेडल या कमवतात आहे किंवा इन घेतलंय, तर तेव्हा तुमची रिएक्शन काय होती फर्स्ट टाइम? जेव्हा सिलेक्शन झालं, ठीक आहे, तेव्हाच सगळ्यांना, मला घरच्यांना आनंद झाला. कारण तिथपर्यंत जाणंच हे महत्वाचं होतं. म्हणजे मेडल वगैरे काय नाही, तिथं आपण रिप्रेझेंट करणार आहे, बरोबर. तेच आमच्यासाठी खूप होतं. आणि त्याच्यानंतर मग मी पण ठरवलं, मी पण जेव्हा 5 ते 8 जून दरम्यान अहमदाबादला स्पर्धा होती, तर तिथं मी पण गेलो. मला मुलांना पण घेऊन जायचं होतं तिकडे. अनफॉर्च्युनेटली नाही घेऊन जाऊ शकलो, कारण तिथं तेवढं ट्रॅव्हल बरोबर, खूप सोपं होतं, नाही ते travel. सोपं होतं, लांब होतं असल्यामुळं. आणि त्यांना न्यायचं म्हणजे ते 2 आहेत, तर त्या दोघांसाठी मिळून आणखीन 2 जण तसे पाहावं लागले असते तिथं. तर तिथे गेल्यानंतर जेव्हा मी पाहिलं योगा, मी पूर्ण मॅच पाहिली यांच्या जे वयोगटातले एज ग्रुपमध्ये जे होतं, तर तेव्हाच योगासना पाहिल्यानंतर मला जाणवलं की बाकीच्यांपेक्षा यांचा परफॉर्मन्स चांगला होता याचा. चांगलं होतं. मग मला हे पण सांगा ना की मॅचेस कशा व्हायच्या, म्हणजे कशी पॉईंट सिस्टीम किंवा कशा गोष्टी होत्या चॅम्पियनशिप मध्ये? म्हणजे समजा 2 टीमचं मॅचेस होतं, तर मग कसे होतं ते थोडं? हा, 2 टीमचे नाही, प्रत्येक कंट्री एक खेळाडू रिप्रेझेंट करते, राईट? सो 78 कंट्रीज आहेत. सो सगळ्या ज्या खेळाडूंना नाही का आहेत तेवढे खेळाडू येणार आणि प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल आपला परफॉर्मन्स द्यायचा असतो. असं नाही की टीम नसते तिथं, आपण एकटे आहोत आणि आपण एकटंच लढणार आहोत. सो तिथं करायचं. टीम इंडियाकडून किती जण असतील का तुम्ही? टीम इंडियाकडून आता वयोगट आहेत प्रत्येक. सो मी खेळले होते 28 to 35 फिमेल सिनियर ए गटातून, आणि माझा इव्हेंट होता ट्विस्टिंग बॉडी. ट्विस्टिंग बॉडी त्याच्यात 7 ते 8 इव्हेंट असतात. प्रकार आहे वेगवेगळे. हा, प्रकार आहे. तर त्याच्यात आहे ट्विस्टिंग बॉडी इव्हेंट. सो त्यातून माझं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे मग कोणकोणते प्रकार सांगा ना मला. प्रकार आहेत फर्स्ट ट्रॅडिशनल, फॉरवर्ड बेंड, देन ट्विस्टिंग, बॅकवर्ड बेंड, सुपाईन, त्याच्यानंतर आहे हँड बॅलन्स, लेग बॅलन्स, एवढे आहेत. बापरे. हा, सो ट्विस्टिंग बॉडी म्हणजे थोडं एक्सप्लेन करा. बाकीचे झालं आपण शक्य नाही एवढं एक्सप्लेन करणं, पण हा, ट्विस्टिंग बॉडी म्हणजे फुल बॉडी एक पोटातून रोटेट करायची असं असतं. इफ यू वॉन्ट मी एक दाखवू शकते असं किंवा तर मग मुलं आहेत तुम्हाला 2 जुळी 3 वर्षाची, मग ते मॅनेज करून कसं करायचं? कारण तुमची जॉब पण होता,
पण जॉब करणं, कारण जॉबमध्ये हॅरेसमेंट दोन म्हणजे काय चाललंय, IT ची परिस्थिती खूप खूप खराब आहे. तर मग जॉब सांभाळून, मुलं सांभाळून, मग चॅम्पियनशिपमध्ये परफॉर्म करणं कसं होत गेलं, घरून कसा सपोर्ट सगळं? ऍक्च्युली जेव्हा 2024 मध्ये चालू केलं योगा खेळायला मी प्रॉपर, तेव्हा घरून काम होतं, वर्क फ्रॉम होम होतं कम्प्लिटली. सो जाण्याचा येण्याचा तेवढा त्रास जमलं, नव्हता. हा. हा, फक्त मला जाणं येणं होतं योगासाठी, योगाच्या क्लाससाठी. ठीक आहे, तेवढं ट्रॅव्हल करत होते. आणि योगा करताना खूप जास्त पेन होत होता, कारण की ऑलरेडी माझं C-सेक्शन झालं होतं बरं. आणि त्याच्यामुळे त्रास होत होता. पण फक्त एक चला, एक दैवी शक्ती होती, आपोआप येत होती, वडिलांची आठवण यायची, आपोआप काहीतरी होत होतं, आय डोंट नो काय होत होतं. आणि मी हार्ड आसनं करत होते, आणि जे की म्हणजे माझे गुरु आहेत पांगारे सर, सो त्यांनी ते तेवढं शिकवलं. आणि ऑफकोर्स की स्ट्रेस खूप होत होता, योगा, जॉब आणि बाळ. पण चला, घरचे पण होते, हे हजबंड होते, सगळे सपोर्टिव्ह भेटतात. जेव्हा एक चांगलं कार्य घडणार असतं तेव्हा सगळ्यांचाच हातभार खरंय लागतो. खरंय. मग तुमचं कसं रोल होता की तुम्ही मुलांना सांभाळलं किंवा ते जेव्हा बाहेर जात होते योगा करते तेव्हा त्यांनी केली तुम्हाला हेल्प? हा, आज पण असंच आहे की आज 3 वाजेपर्यंत ते घरी असतात, ते फुल बाळांना सपोर्ट करतात. त्यानंतर मग मी असते, आणि मग तोपर्यंत मी माझं जॉब आणि हे सगळ्या गोष्टी. बापरे. हा, मग तुम्ही प्रोफेशनली काय करता म्हणजे? असं मी एका MNC कंपनीमध्ये खराडी इथे ॲडमिन मॅनेजर आहे, बर. जे की जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, फॅसिलिटी मॅनेजमेंट हे असतं. खराडीला? ते करताना आमची US बेस कंपनी, बेसिकली बरोबर. US क्लायंट आहेत, तर Night ते shift. सगळं नाईट शिफ्टला Night असतं. shift. आणि त्याच्यामध्ये काही UKचे पण क्लायंट्स आहेत. तर मग मी पण अशी शिफ्ट निवडली की जे की मी मुलांना वेळ देऊ शकतो, काम करू शकतो, व्यवस्थित झोपू, एक वर्क लाईफ बॅलन्स सगळं मॅनेज करू शकतो असं ठेवलं. कारण नाही पण तर मग मी दुपारी 1-2 वाजेपर्यंत थांबतो घरी, मुलांना वेळ देतो. त्यांना आता आम्ही जस्ट आता ॲडमिशन घेतले त्यांचं स्कूलला. नर्सरीसाठी, सैल. नर्सरीला. आणि ते त्यांना सोडायचं, आणायचं, आणि नंतर मग सगळंच ते करतात. ते गेल्यानंतर ऑफिसला. नाही मग तुम्ही झोपता कधी? मग नाईट शिफ्ट आहे मुलांना सांभाळून दिवसभर. नाईट शिफ्ट नाही, मी UK शिफ्टमध्ये करतो. दुपारी 3 ते 2 वाजता ओके, वगैरे, युके शिफ्ट. 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत करतो. हा हा. 11ला मग 12 वाजेपर्यंत घरी येऊन फ्रेश होऊन झोपून घेतो नंतर. अवघड आहे. पण मग सकाळी उठायचं जेव्हा मुलांचं उठतील तेव्हा हा, सकाळी मारायला उठलं की ते म्हणजे आपलं रुटीन स्वतः routine सुरू झालेले आहे सगळ्या गोष्टी. नाही भेटत आजकाल सपोर्ट करणार पाठ म्हणजे. हा, नाही भेटत. नाही. इवन असं असतं की पुरुषार्थमध्ये येतो, पण मध्ये ह्यांचं येतो. असं असतं, ह्यांचं तसं काहीच नाहीये. म्हणजे तूच डिसिजन घे आणि मी आहे फुल आहे सपोर्टला. सपोर्टला आहेच आहे. हा, आणि इवन असं आहे की माझं ChatGPT, Co-Pilot सगळे हेच आहेत. ह्यांना मी इच अँड एव्हरी गोष्ट विचारते, प्रत्येक आन्सर रेडीच आहे. इवन ते योगामधले असू दे, नाहीतर माझ्या ऑफिसच्या रिलेटेड असू दे, काही रिलेटेड असू दे, इच अँड एव्हरीथिंग इज लाईक रेडी विथ आन्सर. त्याच्यामुळे मला ते टेन्शन नाहीये. नाही, अशी जोडी पाहिजे, नाही तर आपण आता बघतोय तुला मध्ये काय चाललंय सध्या. सियाचं झालं किंवा अजून खूप काही गोष्टी आहेत. अशीच जोडी पाहिजे एकमेकांचे सगळे उत्तर त्यांना विचारायचे. मग त्यांनी काही करू, त्यांनी ChatGPT यूज करू किंवा मला तर तेच मी काही तो करू दे. त्यांचा प्रश्न आला. हा, तुम्हाला उत्तर भेटलं. बस. विशेष म्हणजे आम्हाला बिगड किल्ल्यावर जायला आवडतं. हा, पण मग आम्ही ट्रेकिंगला वगैरे बरोबर जातो. नाही, मग बरेचदा. म्हणजे घा होतो आदर्श जोडी म्हणते ना. मग आता कसं होतं माहिती का की आता म्हणजे वाईट निवडून घेऊ, पण मुलींना काय होतं नाही का की समजा जर स्वतः काही करतो असेल ना, तर मग नवऱ्याला काही विचारतं किंवा नवरा काही सांगतो तर मग ते काही पाहिजेच वाटतं. हा. ते नाही, तुमचं काय नाही, माहिती, ते माझ्या आवडलं. वडिलांमध्ये ते होते गोष्टी, संस्कार. ते मला नेहमी म्हणायचे की मुलींनी पुढे जावं, पण कधी पण फर्स्ट प्रायोरिटी नवऱ्याला द्यावी. आणि मला ते काय लहान जे आपण घरी पाहतो तेच डोक्यात असतं. नाही मग तेच ना की दोघं एकमेकांना सपोर्ट करते, खूप मोठी गोष्ट आहे. इवन ते पण असे आहेत की ते मला असं दाखवत नाहीत की तू बायको आहे, खाली राहा. तेच सगळं स्वतःहून करतात. ते कळलं की झालेलं आहे मला आज की ते फुल सपोर्ट त्यांचा आहे. तर मग जेव्हा ती चॅम्पियनशिप सुरू झाली तेव्हा भारताचं जे नेतृत्व करणं किती अवघड गेलं, आव्हानात्मक होतं किंवा टेन्शन येतं त्या हा, खूप प्लॅटफॉर्म टेन्शन यायला? येत होतं. आतापर्यंत मला असं वाटत नव्हतं, एवढी जबाबदारी कधीच वाटली नव्हती जेव्हा मी खेळत होते. पण त्या दिवशी मला खूप असं वाटत होतं, खांद्यावर खूप जबाबदारी आहे, खूप लोक आपल्याला पाहतायत, आणि नाही का अपेक्षा ठेवून आहेत की तुमचं, इव्हन आमच्या गावाकडचे म्हणजे माझ्या सासरचे, की वहिनी तुमचा नंबर आला पाहिजे. मग ते मला टेन्शन येत होतं की चला, जर आपण 3 नंबर मध्ये आलो तर आपल्या गावाचं नाव होणार आहे, आपल्या भारताचं होणार आहे. खरंय, खरंय, त्याच्यामुळे ते टेन्शन येत होतं, पण केलं क्रॅक. हे होते तिथं. सो हां हां, म्हणजे तुम्ही सिल्वर घेतले बरोबर, सिल्वर मेडल तुमच्याकडे. तर मग हे जे टॉप 3चं कसं होतं स्पर्धा, का सध्या तुम्ही डायरेक्ट निवडले होते 1, 2, 3 कसं? हा, नाही.
प्रत्येकाने परफॉर्मन्स दिला आपला आणि फर्स्ट जी आली ती अर्जेंटिना कडून होती, अर्जेंटिना देशाची होती. तिला होते 43.78 मार्क्स. मी होते इंडियाकडून, मला होते 43.30, म्हणजे हार्डली आमचा 40.42चा डिफरन्स होता. आणि थर्ड जे लागला ती जपानची होती. सो तिचे आय थिंक 40 का कितीतरी होते मार्क्स. थोडक्यात गोल गेले का आपलं? हा, थोडक्यात गेलं, अर्ध्या मार्कापेक्षा कमी गेलं गोल्ड. 0.47. 0.47 म्हणजे काहीच नाही. काहीच नाही. हा जर थर्ड 40ला आहे हा तर मग त्यामुळे काहीच नाही. काहीच नाहीये. हा मेन कॉम्पिटिशन वेअर बिटवीन फर्स्ट अँड सेकंड हा थर्डची नव्हतीच शकत. सेकंड. नाही, 40 मार्क भेटवले तिने, ते पण भरपूर होते म्हणजे. नाही तसं हा. ते बेस्टच आहे, पण आपल्या पण आपल्या दृष्टीने की टॉप 2 मध्ये आपण गोल लावला असतो अजून. हा ते आपण ऐकतो नाही का की ब्रॉन्झ वाला जास्त सुखी असतो सिल्वर पेक्षा. हा कारण सिल्वर असं वाटतं की आपण गोल भेटला, ब्रॉन्झ वाला माहिती आपण ठीक आहे सध्या आपण तीच राहिलेले आपण खुशी. तेच जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं. जसं बरोबर. तिला एशियन जे दुसरं एशियन योगासनाचं चॅम्पियनशिप झालं बेसिकली. म्हणजे कसं आहे की आता ॲज अ पहिलं फक्त योगा म्हणजे काय, योगा म्हणजे आसन आणि प्राणायाम. प्राणायाम पण जेव्हापासून हे स्पोर्टमध्ये आलेलं आहे तेव्हापासून ज्या आता स्टेट लेवल असेल, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, त्याच्यानंतर एशियन झालं, आता सेकंड एशियन पण झालं. आता सेकंड एशियन आय गेस 23ला 2025 मध्ये झालं. सॉरी 25ला 2025 तेव्हा पण इन्व्हिटेशन आलं, पण तेव्हा मुलं हार्डली 1 वर्षाचीच होते. मग 1 वर्षाचे मुलं असताना 1 महिना तिकडे कोचिंग कॅम्पला जॉईन करणं हे सोपं नव्हतं. तर त्यांनी त्यावेळेस प्रायोरिटी ही फॅमिलीला दिली. ते म्हटले ठीक आहे, आता नेक्स्ट अजून काय पुढच्या वर्षी एशियन, अजून प्रत्येक 2 वर्षाला एशियन असतं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप हे 4 वर्षाला. तर ठीक आहे, अजून 2 वर्षांनी येईल. पण आता सध्या तिने त्यावेळेस मुलांना प्रायोरिटी दिली. आणि मग आता जेव्हा परत जे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी होणार होतं ते झालंच. ते झालंच. मग आता ही स्पर्धा कधी झाली? आता 2026ला आता 4 ते 8 जून 2026. बर. मग या दरम्यान दोघं मुलं खूप लहान आहेत, मग म्हणजे तुम्हाला त्रास दिला की आईकडे वगैरे असं काही झालं? काय सोपं नाही लहान मुलांसमोर. एकदम समजूतदार मुलं आहेत ते. इवन मी व्हिडिओ कॉल करायचे त्यांना आणि मला खूप रडू यायचं. तर ते म्हणायचे की आई तू टीव्हीवर ये, तू योगा करायचा, टीव्हीवर यायचं. इवन ते पण रडले नाही आणि मी रडत असताना त्यांनी मला समजवलं. म्हणजे एवढे समजूतदार बाळ आहेत ते. भेट झाली असते आपली. फोटो दाखवते मी. तुमचा परफॉर्मन्स सुरू आहे, तर मग त्याची पॉईंट सिस्टीम कशी होती? म्हणजे कशी पॉईंट दिले जायचे? हा, तर पॉइंट होते, आपण आसनं निवडू शकतो. 25 आसनं होते टोटल. तर 8 मार्काचे 8.5, 9, 9.5 अशी डिफिकल्टी लेवल होती. सो ठीक आहे, मी डिफिकल्ट लेवल निवडली होती सगळ्यात. तर म्हणजे जे ते आपापल्या कॅपेबिलिटीनुसार निवडत होतं. सो मी डिफिकल्ट निवडले आणि आउट ऑफ 10 माझे मार्क्स होते ते. म्हणजे मला भेटले 49 पैकी मला भेटले 43.80. सो एक आसन झालं की तिथं 15 जज असतात पूर्ण बसलेले. पॅनल जे असतं ते 15 जजचं. आणि मग ते आपल्याला मार्किंग आणि होल्डिंग टाइम असतो 30 सेकंड और 45 सेकंड. मग तेवढ्या टाइम मध्ये आपण हलू नाही शकत. हल्लं की पॅनल्टी, 2 मार्क्स कट, असं सिस्टम असतं ते. मग तुम्ही कोण योगासन घेतले? तुम्ही कोणते प्रकार घेतले त्याच्यावर? मी पूर्ण ई कॅटेगरी म्हणजे 10 मार्काचे हार्ड डिफिकल्ट कॅटेगरी घेतली होती मी. त्याच्यामध्ये कोणकोणती मग योगासन असतात, काही सांगता येईल? त्याच्यामध्ये कमर मुरडासन, देन ट्विस्टिंगचे सगळे असतात जे तर मग याच्यामध्ये होतं की स्टेप चुकी तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे? हा स्टेप चुकली निगेटिव्ह मार्किंग. आपण आसनाचा सिक्वेन्स द्यावा लागतो आधी त्यांना, जजला, की आम्ही ही आसनं परफॉर्म करणार आहेत. सो तिथे गेल्यानंतर ते आपल्याला फक्त सांगतात की स्टार्ट आणि 45 सेकंड झाले की स्टॉप. देन जर चुकीचं आसन केलं किंवा वर खाली केलं तर मग -2 मार्क्स असं असतं. होल्डिंग टाइम पूर्ण नाही राहत, तर मग -2. हा, -2. अवघड आहे. कोणतीही चूक करा -2. हल्ले -2. हा, बापरे. त्याच्यामधून 49 पैकी 43 पॉईंट समथिंग 43.30. तुम्हाला होते. 30. बापरे. पहिली गोष्ट सांगा ना की ही पहिली ही जी चॅम्पियनशिप झाली योगासनाची वर्ल्ड चॅम्पियनशिप, ही पहिल्यांदा झाली, याच्यात काही झाली नाही? नाही, ह्याच्या आधी कधीच झाली नाही. कारण की योगा आत्ता जास्त फॉर्म मध्ये आलाय जेव्हापासून मोदीजी आले 2014 नंतर. त्यांनी योगाला तेवढं महत्व दिलं, प्रायोरिटी दिली, जे की माझ्या वडिलांना आज 50 वर्ष आधीच माहित होतं योगा हा काय किती महत्वाचा आहे. आणि माझे वडील हेडमास्टर होते. तर ते 5-6 वाजता आले ना जेव्हा शाळेतून यायचे, तेव्हा ते नित्यनेमाने शीर्षासन, प्राणायाम ह्या सर्व गोष्टी रोज करायचे, जे की आम्ही आमच्या घरी रोज पाहत होतो.
आमचे वडील आणि- लहानपणी शीर्षासन करायचे. आणि त्यावेळेस असं होतं की मी ते पाहायचे, वडील म्हणायचे तुम्ही करा, पण आपलं अल्लड वय असतं, आम्ही काही करत नव्हतो. त्याचं महत्व आता कळतं की ते तेव्हा करायला हवं होतं असं. खरंय खरंय. ऍटलिस्ट माझ्या लहानपणी ना आपण योगा सेंटर्स वगैरे ऐकायचो की योगा करून घ्यायचे. आपण त्याला म्हणायचो की नाही रे हे फार मागे असले, म्हणजे हा आपल्या लोकांचं त्याचं भरवलं पण गेलं होतं की योगा आपलं म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती मागे चालली. हा तसं पाहिलं तर ते आपलेच योगासन आहे, ते बाहेरचे असं शिकून त्याला योगा करून आपल्याकडे पाठवायले आणि आपल्याला ते पटतंय. हा सगळं Actually, आपल्याकडे आधीपासूनच आहे. आधीपासूनच आहे, पण आपल्याला ते ओळखताच येत नाहीये, असं झालं. याच्यामध्ये करिअर काय वाटतं की योगासन म्हणजे की तुम्ही फक्त हेल्थ करता करू राहिले, पण याच्यामध्ये करिअर पण आहे. करिअर पण आहे, खूप मोठं करिअर आहे. म्हणजे माझे इवन खूप सारे फ्रेंड्स आहेत आता की जे फुल टाइम योगा करिअर ॲज अ करिअर म्हणून पाहत आहेत. मग कोणकोणते ऑप्शन असतात करिअरमध्ये जर योगासन योगा टीचिंग, योगा कोच म्हणून जाता येतं. ठीक आहे, योगा टीचर ॲज अ सेड. त्यानंतर मग आता लाईक हेल्थ. पुण्यामध्ये खूप चालू असेल ना की योगाचे पुण्यामध्ये. टीचर्स, योगा एक्सपर्ट्स, हा. योगा ट्रेनर्स. राईट. किंवा IT कंपन्यात पण आता नाही का वीकली एक योगा ट्रेनर बोलवला जातो प्रत्येक IT कंपनीत. हा बेसिक्स एक स्ट्रेचिंग करून घेतली जाते. मग तुमच्या मते समजा जो जिम ट्रेनिंग करतोय म्हणजे योगा ट्रेनिंग काय बेस्ट असेल, किंवा जर कोणी स्पोर्ट्स खेळतंय किंवा काही हा काय बेस्ट जर असेल पाहिजे? हा तर मला वाटतं की जर एखाद्याला फ्लेक्झिबिलिटी हवी आहे किंवा फ्लेक्झिबल बॉडी हवी तर त्यांनी योगा निवडावा. आणि ज्यांना स्ट्रेंथ हवी आहे, कडक शरीर हवंय, त्यांनी जिम. पण ॲज अ मी आहे तर मला असं वाटतं की योगाच इज ऑलवेज बेस्ट. जे की आपले पूर्वज पण करत होते. जिमचं फक्त काय मसल वगैरे बॉडी Muscle gaining. पण ह्याच्या ब्रेन पासून जे आपले सगळे हे कनेक्शन जे ज्ञानेंद्र आहेत आपले, खरंय खरंय तर त्याचा एक्सरसाइज होती त्याची. खरंय. आता योगामध्ये जसं की आपण पाहतो फक्त आसनच नाही तर सगळं सगळ्याच गोष्टीवरती काम होतं. प्राणायामने, मेंटल हेल्थ वरती, सगळ्याच ओव्हरऑल फुल बॉडीवरती. ओके. वा. तर आता ते तर काय स्वतःची तारीफ करणार नाही. तुम्ही सांगा नाही का की त्यांनी काय सपोर्ट केला तुम्हाला की या सगळ्या प्रवासामध्ये? त्यांनी फुल सपोर्ट केला. फुल सपोर्ट इन द सेन्स, जर मला कुठे जायचंय तर फ्लाईटचे तिकीट सगळं काढून देणे, फुल सगळे सोय करणे. हे सगळं म्हणजे मी फक्त ह्यांना सांगणार की माझं इथं आहे. बाकी ऑल अरेंजमेंट सगळे हे करणं, सगळ्या गोष्टी. आता म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग मी फक्त जाणे आणि योगा करणे हेच माझं काम होतं. मग आता एवढ्याशा चॅम्पियनशिप मध्ये मग मेंटली स्टेबल कसं ठेवलं स्वतःला? हा खूप जजेस बसलेले, 15 जजेस समोर बसलेले, कॅमेराज आहे, कॅमेरा audience आहे, आहे. फुल भारत पाहतोय, म्हणजे खूप जण लाईव्ह पाहत होते ते गोष्ट. ऍक्च्युली हे स्ट्रेसफुल होतं, पण ठीक आहे. म्हणजे त्या टायमाला असं पण वाटलं की हे चान्स भेटला आपल्याला एक शो करायचा म्हणजे भारताला रिप्रेझेंट करायचा. आणि ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची कोणती गोष्ट असू शकते की अरे वा, आपल्याला हे भेटलं, चान्स भेटलाय. खरंय खरंय. हा प्राऊड मोमेंट होते ऍक्च्युली ती. टेन्शनपेक्षा प्राऊड मोमेंट पण होती आणि सराव एवढा होता त्याच्यामुळे टेन्शन थोडं कमी, पण प्राऊड मोमेंट मला जास्त वाटत होते. खरंय खरंय. तुम्ही म्हणजे तिथे स्वतः उपलब्ध होतात का अहमदाबादला? हो, मी पण होतो पाहिला गेलो. फक्त मुलं नव्हते का? मुलं पण होते? हा मुलं नव्हते, आम्हीच गेलेलो हे आले होते. म्हणजे मी महिनाभर आधीच गेले होते. ज्या मुलांना सांगितलं मी तुम्ही पण नाईट जर्नी करून तिथे गेलो, दिवसभर थांबलो आणि सेम डे परत रिटर्न आलो, कारण मुलं घरी असल्यामुळं. अरे हा, मग तू त्यांना घेऊन काय नाही गेले मग? ते स्टेजवरती जिल्हास्तरीयला असं झालं होतं की मी स्टेजवरती परफॉर्मन्स करत होते आणि ते स्टेजवर पळत आले आई आई आणि आई योगा करायला लागली. आई- आई- ते थोडस डायव्हर्ट होत. हा तेवढं आहे. हा आणि असं होतं की डायव्हर्ट थोडं होऊ द्यायचं नव्हतं म्हणून नाही आणलं. म्हणजे त्यांना कळलं, मग त्यांची कशी रिॲक्शन होती, त्यांना कसं ते मुलं जे आहेत ते लहान आहेत, लाईव्ह त्यांना- हा, आणि पण टीव्हीवर पाहत होते सगळे सगळे बघत होते. डेली बेसिस. इवन फ्रॉम जेव्हा ते स्पर्धा चालू होती तेव्हा हिचं हे होतं, परफॉर्मन्स होता, तर त्यावेळेस पण पाहत होते. आणि जेव्हा जे मेडल सेरेमनी होती जेव्हा, तर त्यावेळेस पण ते. आणि अनफॉर्च्युनेटली मी थांबलो नव्हतो मेडल सेरेमनी, त्याच्यानंतर झाली 2 दिवसांनी. बर. हा, पण परफॉर्मन्सला मी होतो तिथे. जेव्हा आम्ही आलो तर तेव्हा ते मेडल सेरेमनीच्या वेळेस जेव्हा ती इंडियन फ्लॅग घेऊन चालली होती का, तेव्हाच आई 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 आली टीव्हीवरती, आई वाव बाबा आई आली टीव्हीवरती, एवढे एक्साइटेड होते ते. खूप एक्साइटेड होते. इवन त्यांचा तो ऑडिओ आहे माझ्याकडे आता की ते कसे आपण ओरडतात. टाकू हा व्हिडिओ मध्ये. वाव बाबा आई आली, ये इतकं टाळत होतात. अरे वा. माझी आई माझी आई आली. खरंय. त्यांना तेवढं कळतं की माझी टीव्हीवर आली. हा त्यांना जर मी म्हटलं ना आता की मी योगा करायला चालले, मग ते काय नाही तुझा. तुझा हा बाबा म्हटले मी ऑफिसला चाललोय, ठीक आहे जाय. हा म्हणजे ते त्या लेवलचे समजूतदार झालेत आता. नाही, मुलांना कसं वाटतं की आपल्या टीव्हीवर आली, बाकी त्यांना काही घेणं नाही, त्यांना त्यांना कळतच नाही काय कळतच करायचं नाही. त्यांना.
मेडल येताना काही कळणार नाही नाही मेडलचं नाही. टीव्हीवर दिसते TV वर तर आलं. best त्यांना फक्त ते- कार्टून पाहिजेत, ते आता हे दिसते. ते जे रोज कार्टून पाहतात पण माझी आई टीव्हीवर आली, हा त्यांचा आनंद एक दिवाळी आल्यासारखा होता असा. खूप सध्या जॉब चालू आहे सध्या हा चालू आहे. हा दोघांचं पण चालू आहे. हा तर मग असं होतं की तुम्ही आय टी जॉबमध्ये, तर मग योगासनाचा फायदा होतो, कारण काय होतं आपण बघतो की आय टीच्या लोकांची पाठदुखी मेंटल हेल्थ खूप खराब असते. तर आता सध्या मी हे चालू केलंय. मी स्वतःवरती ते फॉलो करत होते. मी आयटीत काम करते, सो पाठीला स्ट्रेच होतो. बॅक पेन मोस्ट खूप होत असतं, कारण की 8 ते 9 तास मीटिंग्स असतात, खूप बसावं लागतं. दुसरे की हेडेक होतो. ठीक आहे, सो मी अशा काही गोष्टी आता स्वतःच 8-10 दिवसात निवडल्यात, 8-10 आसने, योगासने, की मी यांच्याकडून पण करून घेतलं त्या दिवशी. हा, तर हे खरंच बोलले की खरंच रिलीफ भेटला मला. बरोबर. सो मी आता ते माझ्या टीम मध्ये पण अप्लाय केलं, बर जे 6-7 जण आहे, सो त्यांच्यावर अप्लाय केलं. सो ते पण हॅप्पी आहेत की चला बेसिक स्ट्रेच आहेत 10 मिनिटाचे, पण त्यांनी पण खूप छान फरक पडतोय. बरोबर. नाही मग आता आपण सांगायचा प्रयत्न करू की कोणती योगासन आहे जी आय टीच्या लोकांनी करायला पाहिजे. करायला पाहिजे. हा हा चालेल. सांगतील आपल्याला? जे बसल्या बसल्या बेसिक, जे बसल्या बसल्या चालू जागेवर शकतं. चेअरवर बसून करू शकतो किंवा उभा राहून दाखवू करू शकता का शकतो. नंतर? दाखवू शकते आता. हो, 4-5 एक्सरसाइज आहेत ज्या मी पण फॉलो करते आणि ज्या मी माझ्या टीम मध्ये पण सांगते, ज्या की आज मी तुम्हाला शेअर करते. ठीक आहे, सो फर्स्ट 2 ते 3 टाइम इनहेल आणि एक्झेल करा डीप मध्ये. ओके, देन रोटेशन 5 टाइम क्लॉकवाइज, 5 टाइम अँटी क्लॉकवाइज. ठीक आहे, देन नेक रोटेशन 5 टाइम्स अँटी क्लॉकवाइज. ठीक आहे, थर्ड एक्सरसाइज हा राईट हँड वरती आणि ह्या साईडला स्ट्रेच करायचा, अपोजिट साईडला होईल तेवढा स्ट्रेच करायचा. इथे ताण बसला पाहिजे. रिलॅक्स, देन अपोजिट हँड अप आणि स्ट्रेच. रिलॅक्स, देन राईट हँड लेफ्ट हँड अप आणि राईट साईडने त्याला अपोजिट साईडला स्ट्रेच करूयात. रिलॅक्स, देन सेम प्रोसिजर विथ अदर हँड. ओके, ठीक आहे. नंतर राईट हँड अप आणि गोमुखासन करूया, जे की बॅक साईडला अदर हँडने आपल्याला होल्ड करायचंय, सॉरी अदर हँड कॅच करायचंय. ओके, सेम प्रोसिजर विथ अदर हँड. ओके, आणि आता आपण लास्टचे 2 स्ट्रेच करूया. स्पायनल पाठदुखीसाठी ही खूप हेल्पफुल आहे. स्पायनल कॉर्डला स्ट्रेच करायचं आहे आता. सो लेफ्ट हँड बॅक साईडला आणि राईट हँड होईल तेवढा मागे न्यायचा आहे. आता माझा फुल मागे जातो, काही काहींचा इथे राहील, तर इथे ठेवा आणि ट्राय करा स्ट्रेच करायला. पण हे करताना एक काळजी घ्यायची की बॉडी अप्पर जी बॉडी आहे ती स्ट्रेट ठेवायची आहे, तरच तो जो स्ट्रेच आहे तो प्रॉपर बसेल. सेम थिंग वी विल डू फ्रॉम अदर साइड. ओके, अँड लास्ट स्ट्रेचिंग आहे फॉरवर्ड स्ट्रेच. सो फॉरवर्ड स्ट्रेचला आपण हात वर करूया, होईल तेवढं पुढे जाऊया आणि खाली हात टच करूया. तो वरती घ्यायचे नाही, टो नॉर्मलच खालीच. ठीक आहे, सो ह्या होत्या आपल्या डेलीच्या एक्सरसाइज. आणि ते जे मैत्रिणी केलं ना पूर्ण फ्लेक्स काय म्हणतात पूर्ण ट्विस्ट करणं, तर प्रत्येकाने जमेल असं नाही बरं का. हा, जेवढं शक्य होईल तेवढंच करा, नाही तर पूर्ण वेळ आता तर फोन यायचा आम्हाला की पुढच्या वेळेमध्ये बघितलं तर आणि आम्ही ते केलं. केलं. जेवढं शक्य होईल तेवढंच करा, जेवढं झेपते शरीर तेवढंच करायचं जवळ, हळूहळू करून कमी वेळा जाणार आहे. मग तुमचे आई वडील माझे वडील गव्हर्नमेंटमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये हा. जॉब करतात बर आणि माझी आई ही हाऊस वाईफ आहे, जे घरीच जामखेड आमच्या गावी असतात बर. तिकडे. मग त्यांच्याकडून काही विरोध असं काही? नाही नाही, माझी सासरी खूप सपोर्ट आहे. ऍक्च्युली योगाला तर खूपच जास्त सपोर्ट आहे माझ्या सासूबाईंचा, तर की नाही तू कर. त्यांचं पण सेम नेचर आहे की तू कर, आम्ही आहेत. किंवा असं नाही की सुनबाई आहे तर असे ड्रेस नाही घालायचे, तसं काहीच नाहीये. काहीच
हा मग गावी सत्कार वगैरे काही झाला गावी झाल्यानंतर सत्कार काय झाला, झालं? माहेरी झाला, काय काय सासरी झालं? झाला. हा सासरी गेले तर सगळे गावकरी आले. सगळ्यांनी एकदम आनंदी होते. गावात पोस्टर लागले होते सगळे. हा आणि खूप छान वाटलं की चला आपले पोस्टर आहेत. मोठे मोठे पोस्टर लावले होते. आणि मग मंदिरामध्ये सत्कार हे सगळं झालं. सगळं झालं. सगळ्या काही लोकांनी घरी नेऊन शाल श्रीफळ दिले. ते पण खूप छान वाटलं. घरी पण येऊन लोक सत्कार केले असते का? हा. सोपं नाही, सिलोमीटर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि खूप लोक आले. सरपंच ते घरी आले, सत्कार केला. माझ्या माहेरी माझा खूप मोठा सत्कार ठेवला होता. हा, हा. हा सो परत राम शिंदेनी, रोहित पवारनी, आता सत्यजित बर. तांबेनी पण बोलवलंय. हा, आज तुम्ही तिकडे आलात, बरोबर. हा सो आता जाताना अण्णा हजारेंचा पण एक कोणाचा तरी कॉल आला होता. सो जाता जाता त्यांना एकदा भेटायचं. बापरे, हा बरंच काम आहे आता ना. हा पुण्यामध्ये पण मग बरेच आमदार होते, महापौर त्यांनी बोलवलं. मग कंपनीत कशी रिएक्शन होती लोकांची जेव्हा कळलं की आपले टीम मेंबर एक सिलोमीटर घेऊन आली? मी ऍक्च्युली नॉर्मलच बिहेव करत होते, पण त्यांच्याकडून असं बिहेवियर होतं की सेलिब्रिटी आता तू. तर मला तेवढं एक्सपेक्ट नव्हतं, कारण की ते चला आपल्या रोजचेच आहेत. बरोबर, ते हा. होतं. तुम्ही दोघंही वर्किंग आहे म्हणजे, आणि तुम्ही त्या चॅम्पियनशिप मध्ये सिलोमीटर घेऊन आलेलं आहे. तुमचं मुलांकडे दुर्लक्ष होत नाहीये, याच्यावर काय सांगाल बाकी सगळ्या पालकांना? मी मुलांकडे ऍक्च्युली आम्ही दोघं जातीने असं म्हणजे लक्ष देतोय म्हणजे आम्ही चॉकलेट अवॉइड करणे, बिस्किट न देणे, रोज झोपताना बाळांकडून वेद किंवा असे मंत्र बोलून घेणे, बर. हे सगळ्या गोष्टी त्यांना येतात. आणि आणि असं होतं की आम्ही घरात असल्यानंतर मोबाईल अवॉइड करतो दोघं पण. सो त्यांना अजून मोबाईल काय आहे किंवा व्हिडिओ पाहायला वापरतो आपण, त्याचं ते गोष्टी माहित नाहीयेत मुलांना. म्हणजे तुमची मुलं जेवताना मोबाईल नाही वापरत? नाही अजिबात नाही. त्यांना जेवताना मोबाईल वापरायचा असतो ह्या गोष्टी माहितच नाहीयेत अजून. इव्हन आम्ही घेतलं तर ते आता म्हणतात की ते बाजूला ठेवू. ते बाजूला ठेवा बाबा, आम्हाला आम्हाला बोला. आम्हाला असं बाप. आमचं कधीतरी असं होतं की ना बोलावं लागतं फोनवरती, पण नाही, आम्ही ते बाजूलाच ठेवा. जर ते घरी येत तर त्यांनी फुल टाइम बाळांना लक्ष देणं, मोबाईल अवॉइड करणं. इव्हन म्हणजे आपण फिजिकलीच त्यांच्यासोबत खेळणं, ह्या गोष्टी करतो आम्ही. त्याच्यामुळे ते मला वाटतं जास्त ऍक्टिव्ह झालेत. आणि हा मंत्रवीर म्हणून घेता तुम्ही त्यांच्याकडून? म्हणजे आपलं हरिपाठ असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी. हरिमुखे म्हणा, ह्या गोष्टी, किंवा वक्रतुंड महाकाय, जनगण मन, हे सगळे आम्ही आणि ते काय जे काही स्कूलमध्ये शिकतात ते बी ते पण- रिपीट करतात घरी आल्यानंतर, दाखवतात. बरोबर. रोज झोपताना की त्यांचा तो कार्यक्रम असतो ABCD म्हणणे, हे सगळे गाणे म्हणणे, जे चबी चिक्स बोलले काय असेल किंवा मंत्र म्हणणे, हे सगळ्या गोष्टी बोलतात. आणि तुम्ही मग लहानपणी म्हणले की मला माहित नाही शुभम करोती म्हणायचं लहान. हा, शुभम आता- करोती. हा, आता हे तेच. सगळं कमी झालं बरं का, पण हे परत येत म्हणजे आता येतंय किंवा आलं पाहिजे परत, हिची गरज आहे पाहिजे. आता. नाही, शुभम करोती पण ते म्हणतात रोज. काम माझ्या वेळेस म्हणायचं लहानपणी, पण नंतर मग ते सुटलंच मग परत. ते एक नाही, मध्ये एक लाईन होती, तुम्ही ऐकली की नाही ऑनलाईन माहित नाही मला, जोपर्यंत शुभम करोती म्हणायचं तोपर्यंत लाईफ सोपी होती. नंतर ती नाही ऐकली लाईन, पण नाही, पण बरोबर सोशल मीडिया असेल. हेलिंग ट्रेंडिंगला होती मध्ये. तर एक प्रत्येक व्यक्तीला काय सांगाल की योगा किती इम्पॉर्टंट आहे? जर तुम्हाला मेंटली स्टेबल राहायचं असेल, मल्टिपल गोष्टी ऍट द सेम टाइम अचीव्ह करायच्या असतील, तेवढी क्लॅरिटी हवी असेल लाईफमध्ये, समाधानी राहायचं असेल, तर माणसाने जरूर योगा करावा. एवढं सांगते. नाही, लोक म्हणणंच माहिती का, फक्त मेडिटेशन करतात, हा. आणि जर तुमची हेल्थच वाटला गेली. नाही, मग असं होतं की प्राणायाम जेव्हा आपण चालू करतो ना, प्राणायाम करतो तेव्हा बऱ्यापैकी ते जास्त इफेक्टिव्ह आहे योगासनापेक्षा प्राणायाम. कारण की ते नसामध्ये कनेक्ट होतं प्राणायाम. आणि असं असतं. आजकाल फिजिकल बॉडीपेक्षा मेंटली बॉडीची लई खूप गरज आहे. खरंय. आपण जे पाहतो लोकांना आजकाल डिप्रेशन येतंय. लहान मुलांना डिप्रेशन येते, माझ्या शाळेतल्या पण- मुलांना डिप्रेशन येतंय. माझे पण काही गोष्टी, काही काळ असा होता एक बाळ झाल्यानंतरचा आणि जेव्हा वडील गेल्यानंतरचा, की मी फुल डिप्रेशन मध्ये होते. बर. हा, आणि मग योगा चालू केला, आणि मग ह्या गोष्टी एक एक करत सॉल्व्ह होत गेल्या सगळ्या. हा, सो ते क्रेडिट आहे योगाचं. मग असं काही झालं आयुष्यात की या सगळ्या प्रवासामध्ये की आता नको, मी संपवणार आहे आता, म्हणजे आता नाही करायचं मला आता योगाच इथून पुढे, असं काही झालं किंवा इंजुरी झाली कधी असं काही? नाही, इंजुरी नाही झाली, कारण की मी पण मग काही थांबावं असं कधी वाटलं की जायचं नाही चॅम्पियनशिप मध्ये किंवा नाही जमत आपल्याला, कधी वाटलं? हा, नाही असं कधी नाही वाटलं, कारण की मी आज जरी कंटाळा आलाय, असं खूप दिवस असतात आपण मोटिवेटेड कधीच नसतो, हार्डली एखाद दिवशी मोटिवेटेड असतो. मी सांगते की 100 दिवसापैकी मी म्हणते 5 दिवस मी मोटिवेटेड असते, पण ज्या दिवशी नसतो त्या दिवशी ऍटलीस्ट 10 मिनिटं करायचा, 15 मिनिटं करायचा, किती कंटिन्यू राहायला पाहिजे, आपल्या बॉडीला थोडी सवय ती राहिली पाहिजे. आता तुम्हाला मी जिम साईड बोलतो, कारण मला ती माहिती त्याच्यात बोलतोय. मुलं कसं करतात नाही का, की आज समजा सुरुवात करायची,
मला काय म्हणतात की मला रेग्युलर जायला जमणार नाही, मग पूर्ण व्यायाम झाला तरच मी जाणार, मग काही जातच नाही. असं नाही, तुम्ही सुरुवात करा 10-10 मिनिटं रोज, 10 मिनिटं करा आधी. म्हणत नाही की पहिल्या दिवशी तुम्हाला 1 तास करायचे, 10-15 मिनिट एक्सरसाइज कोणती काय नाही करा, मग ते योगा असो किंवा जे काय जे असेल ते सुरुवात तर करणं तुम्हाला गरजेचं आहे. मग तुम्ही 10 मिनिटं करा. नाही, माझं म्हणणं हे तुम्ही जे बोलले ना की सुरुवात करा, पहिल्या दिवशी नाही होणार, 10व्या दिवशी होईल, पण माझं म्हणणं ते नाहीये. माझं म्हणणं हे की जर तुम्ही 100 दिवस करताय तर तुम्ही पहिले 90 दिवस बेसिकच करा. बरोबर, 100%. ज्या दिवशी तुमचा मूड आहे त्या दिवशी तुम्ही फुल फोकस नाही फुल करा. फोकस नाही करा, बरोबर, हा 100%. तसं आहे, ते कंटिन्युटी ठेवण्याचं एक सिक्रेट आहे की, कारण की आपण नसतोच कधीच मोटिवेटेड, बरोबर, कधी म्हणजे हार्डली एका दिवशी असतो. शक्यतो नसतो बऱ्यापैकी, मला माहिती आहे नसतोच. की ते येतो डिसिप्लिन मध्ये. मग डिसिप्लिन नसेल तर मग काय तुमच्यामध्ये तेच. डिसिप्लिन म्हणजे असं नाही की तुम्ही सगळे व्यायाम रोज तुम्हाला करायचे, तुम्ही डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला रोज जायचंय तिथं, हा राईट. तिथं जाणं गरजेचं आहे. तिथं जाणं गरजेचं आहे. तुम्ही तिथं एक्सरसाइज करता तिथं. गेल्यानंतर आतमध्ये गेलं म्हणजे की आपण सुरुवात स्वतः करतो. तर माझा अनुभव सांगतो की मी सुद्धा कंटाळ करतो, प्रत्येक होतो ते कंटाळ. मग असतं की जेव्हा मी खालो आता इथं वरती नाही खोली नाही की इथं आम्ही थोडंसं जिमचं सेटअप केलं, थोडंसं म्हणजे बेसिक जास्त नाही, इथून तिथपर्यंत जसा कंटाळ येतो, तिथं गेलं की मग नीट होतं सगळं. इथून तिथपर्यंत जायचं फुल कंटाळ येतो. मन मागं खेचतं. पण तिथे गेलं की मग काय अडचण नाही, तिथे गेले की मग आपोआप होतं. मला माहित नाही काय होतं, ते आपण येतं. नॅचरलच आहे सगळ्याचं. आता आमचे मुलं स्कूल नर्सरीला टाकले, जाऊच तर रडायचे, कंटाळा. जायचे 2 दिवस 3 दिवस रडले. नंतर सेट झाले. सेट झालं. शनिवार रविवार आला, ते म्हणले स्कूल, म्हणलं आज हॉलिडे नाही, स्कूलला जायचंय म्हणायला लागले. मग ते एक सवय झाली. खरं आहे. की जातं माणूस. सो थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना, तुम्ही आलात आणि आम्हाला इतका वेळ दिलात. कारण तुम्ही आता पुण्यात आलेले एवढं लांब, मला माहिती आहे एवढं सोपं नाही आहे. सो थँक्यू सो मच आणि भेटू बघत तरी. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पायर करेल अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल असेल, तर तुम्ही मला खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. आणि या पॉडकास्टला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण काय मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. ओके देन, तर भेटूया एका नवीन एपिसोड, एका नवीन गेस्ट. तोपर्यंत सी हॅव अ गुड एंड. बाय.